अभ्यास आपण शास्त्रानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तो उपनयन संस्कार हा प्रत्येक हिंदू धर्मातील नागरिकांनी हा केलाच पाहिजे। वर्षी उपनयन संस्कार हे म्हणजे फार विचित्र वाटत असेल, परंतु मित्रांनो, आपल्या शास्त्रानुसार आपल्या धर्मानुसार आपला हा उपनयन संस्कार हा आपल्या जीवनात झालाच पाहिजे। त्यालाच आपण यज्ञोपवीत, त्यालाच आपण जानवं धारण करण्याचा विधी असं म्हणतो। नमस्कार मित्रांनो, हरिओम। आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते उपनयन संस्काराविषयी। उपनयन संस्कार जर आपण विचार केला तर उपनयन संस्कार हा लहान मुलांचा, लहान बालकांचा केला जातो। आणि उपनयन संस्काराची जर माहिती आपण गुगलवर सर्च केली तर आपल्याला असं जाणून येतं की उपनयन संस्कारालाच मुंज असेही म्हणतात। आणि हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक प्रमुख संस्कार आहे। हा संस्कार 8 वर्षांच्या मुलासाठी केला जातो। तुम्ही थंबनेलवर पाहून विचार केला असाल की आता मी 44व्या वर्षी उपनयन संस्कार का करायला जातोय। तो उपनयन संस्काराविषयी जर आपल्या हिंदू धर्मात, आपल्या सनातन धर्मात जर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, सखोल अभ्यास आपण शास्त्रानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तो उपनयन संस्कार हा प्रत्येक हिंदू धर्मातील नागरिकांनी हा केलाच पाहिजे। परंतु तसे नियम, तसे विधी त्यांनी पाळले पाहिजे। उपनयन संस्कार जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो तेव्हा आपल्याला काय माहिती मिळते, तो उपनयन संस्काराविषयी आपल्याला अशी माहिती मिळते की उपनयन संस्काराला मुंज असेही म्हणतात। हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक प्रमुख संस्कार आहे। हा संस्कार 8 वर्षांच्या मुलासाठी केला जातो। अजून उपनयन संस्काराची माहिती काय आहे तर हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णातील पुरुषांसाठी केला जातो। तर मग मी हा उपनयन संस्कार का करत आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगतो। अजून ह्या उपनयन संस्काराविषयी आपल्याला काय माहिती मिळते तर हा संस्कार धार्मिक आणि शैक्षणिक दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे। या संस्कारातून मुलाच्या वेदांच्या अभ्यासात प्रवेश होतो आणि परंपरा शिकण्याची त्याची तयारी होते। या संस्कारातून मुलाला मूळ शिक्षण, विकास आणि स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्याच्या नवीन आव्हानांना तोंड देण्यास तो तयार असल्याचे दिसते। या संस्काराला धागा समारंभ, मौजी बंधन, पुनन कल्याणम किंवा ब्रह्मोपदेश असेही म्हणतात। महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबांमध्ये मुंज म्हणजेच धागा समारंभ, उपनयन संस्कार ही महत्त्वाची परंपरा आहे। मग उपनयनाचा अर्थ काय आहे तर ज्या गृह्य सूत्रोक्त कर्माने बाळाला वेद अध्ययनासाठी गुरुजवळ नेले जाते त्याला उपनयन असे म्हणतात। या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते। या संस्कारालाच उपनयन किंवा यज्ञोपवीत किंवा जानवे धारण करण्याचा मुख्य विधी असेही म्हटले जाते। आता तुम्ही विचार कराल की मी बोललो की क्षुद्रांचा उपनयन होणे हे काही आपल्याला याच्यात दिलेलं नाही, आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं नाही, परंतु याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये वर्णन आता सांगतो का मी या 44व्या वयात मथुरेला, वृंदावनमध्ये जाऊन उपनयन करण्याचा निर्णय का घेत आहे, का करत आहे। आपल्या 16 संस्कारांमध्ये उपनयन संस्कार हा 10वा संस्कार आहे। उपनयन म्हणजे जानवं घालण्याचा जो संस्कार आहे तो आपल्या डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर 9 धाग्यांचे जे सूत्र असतात ते सूत्र आपण बांधतो। ते एक प्रकारची दीक्षा आपण घेतली जाते। त्याच्यामधून द्विजत्व म्हणजे काय, एक प्रकारचा दुसरा जन्म आपल्याला जाणीव झालेली आहे का मी आत्तापर्यंत जीवनात काय काय केलेले आहे आणि त्याला सोडून मला जीवनात आता पुढं काय करायचं आहे, मला वेदांचं कसं अध्ययन करायचं आहे, त्याचा हा दुसरा धर्म म्हणजे द्विजत्व। पवित्रता साधण्याचा अनुभव जसा आपल्याला वाढीस लागतो तेव्हा आपण हा संस्कार केलाच पाहिजे। आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले एक प्रत्येक हिंदूने जनेऊ धारण केलं पाहिजे। जो धर्माच्या रस्त्यावर चालण्यास उत्सुक झालेला आहे त्याने हे जनेऊ धारण केलंच पाहिजे। या जनेऊचे 3 धागे आपल्याला नेहमी आपल्याला ऋणांची जाणीव करून देत असतात। सर्वात पहिलं ऋण म्हणजे देव ऋण,
ज्या देवांच्या ऋणामुळे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे ते देव ऋण, ज्यांच्यामुळं या पृथ्वीवरील संसार आपल्याला बघायला मिळतोय, हे निसर्ग आपल्याला बघायला मिळतोय ते पितृ ऋण, आणि ज्यांच्यामुळं आपल्याला ही विद्या प्राप्त होते ते ऋषी ऋण. असे 3 ऋणांचं जेव्हा आपल्याला भान येतं, त्यांचं आपल्याला कायम या ऋणात आपण राहतो, तेव्हा आपण हा जानवं घालण्याचा विधी अवश्य केला पाहिजे. त्याचप्रमाणे हे 3 धागे काय दर्शवतात तर सत्व रज तम, मनुष्याच्या ज्या गुणांमधले सात्विक गुणे, राजसिक गुणे, तामसिक गुणे, हे 3 धागे हे दर्शवतात. त्याचप्रमाणे गायत्री मंत्रांचे जे 3 चरणांचे प्रतीक आहे ते देखील हे 3 धागे दर्शवतात. यज्ञोपवीत म्हणजे जानवाची जी लांबी असते ती 96 अंगुल सांगितलेली आहे. बघा शास्त्रामध्ये किती बारीक वर्णन करून हे सांगितलेले. 96 अंगुल जनेऊ धारण करणाऱ्याने 64 कला आणि 32 विद्या, 64 कला अधिक 32 विद्या म्हणजे झाले 96, म्हणून त्याची लांबी आहे 96 अंगुल. आणि जेव्हा मनुष्य या 64 कला 32 विद्या शिकण्यासाठी प्रेरित होतो, उत्सुक होतो, धर्म जाणण्यासाठी उत्सुक होतो, तेव्हा त्यांनी हा संस्कार करून घेतला पाहिजे. 4 वेद, 4 उपवेद, 6 अंगे, 3 सूत्र ग्रंथ, 9 अरण्यक मिळून 32 विद्या, 64 कला. मग 64 कला कोणत्या? त्याच्यामध्ये सर्वच कला आल्या. चित्र, साहित्य, भाषा, यंत्र, शिलाईकाम, कृषी, सर्व विभाग आले. तर ह्या प्रत्येकाला ज्याला वाटतं का मला आता धर्माचं शास्त्र शिकायचं आहे, मला वेदांचं अध्ययन करायचं आहे, मला स्वतःच्या आत्मा जाणून घ्यायचं आहे, मला स्वत्व जाणून घ्यायचं आहे, त्यांनी हा संस्कार अवश्य केला पाहिजे. आता याच्यात आपला जो मनुस्मृती ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय दिलेले आहे तर ब्राह्मणाने 8 वर्ष, क्षत्रियाने 11 वर्ष, वैश्य याने 12 वर्ष. जास्तीत जास्त ब्राह्मणाने 16 वर्ष, क्षत्रियाने 22 आणि वैश्याने 24 वर्षापर्यंत यज्ञोपवीत करणे बंधनकारक आहे. ह्या वयापर्यंत होऊस तर त्यांनी हा जानवं घालण्याचा संस्कार हा अवश्य केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. परंतु हे धारण केल्यानंतर त्या प्रतिज्ञा देखील पाळल्या पाहिजे ज्या आपण धारण करताना करतो. त्या प्रतिज्ञा कोणत्या तर मी कठोर अनुशासनाचं पालन करील. कठोर अनुशासन म्हणजे काय तर मी जे धार्मिक दृष्टीने योग्य आहे त्याचंच आचरण करेल. मी वेदांचं अध्ययन करेल. मी प्रतिदिन संध्यापूजन, अग्निपूजन म्हणजेच अग्निहोत्र, समिधादान, समिधादान म्हणजेच अग्निहोत्रामध्ये जे आपण समिधा टाकतो त्या समिधादान, गुरुची सेवा, आईवडिलांची सेवा, शुद्धतेचे पालन, भोजनासाठी भिक्षा, असं आपल्या धर्मशास्त्रात एकंदर दिलेलं आहे का आपण यज्ञोपवीत धारण केल्यानंतर पाळावयाचे विधी. आता तुम्ही म्हणाल हे विधी पाळले जातात का तर 100% तर हे विधी पाळले जात नाही हे आपणही जाणतो. परंतु याचं आपण जर कठोर अनुशासन पालन करून जर आपण योग्यवत शास्त्राच्या धर्माप्रमाणे चाललो, त्याच्यात जे लिहिलेले त्याच्याप्रमाणे अनुसरण केलं तर नक्कीच आपल्याला याचा लाभ होईल. आता तुम्ही म्हणाल का 44 वयामध्ये मी हा विधी का करायला जात आहे तर मी तुम्हाला आता याच्यात एक उदाहरण देतो. आपले जे वेदांचे ग्रंथ आहे, आपलं जे भारतीय दर्शन शास्त्र संपूर्ण जे उभं आहे ना मित्रांनो, ते प्रस्थान त्रयीवर उभं आहे. प्रस्थान त्रयी म्हणजे काय? 1 म्हणजे ब्रह्मसूत्र, 2 म्हणजे उपनिषद आणि 3 म्हणजे भगवद्गीता. या 3 ग्रंथांच्या अध्ययनामधून जे जाणतो तेच खरं ज्ञान आणि त्याच्यावरच आपला हा संपूर्ण भारतीय दर्शनाचा जो पाया आहे तोच ह्या 3 ग्रंथांना मानलं जातं. त्याच्यामध्ये जर आपण सर्वात आधी वेदांचा विचार केला तर वेदांमध्ये यजुर्वेदामध्ये शुक्ल यजुर्वेदामध्ये 26व्या अध्यायातील 2 नंबरच्या सूक्तात असं सांगितलेलं आहे की क्षुद्र कोणाला म्हणावं. आपण नंतर क्षुद्र कोण, वैश्य कोण, ब्राह्मण कोण हे वाटून घेतलं, परंतु त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे की क्षुद्र कोण. क्षुद्र कोणाला म्हटलेलं आहे की ज्यांना शिक्षा ग्रहण करण्यास जे असमर्थ आहे. शिक्षा कोणती? वेदांची शिक्षा, आपले भगवद्गीतेची शिक्षा, आपल्या उपनिषदांची शिक्षा, आपल्या संपूर्ण सनातन धार्मिक ग्रंथांची शिक्षा घेण्यास जो असमर्थ आहे, ज्याला ज्ञान घेण्यास जो अपात्र आहे त्याला क्षुद्र म्हणावं. मग तो ब्राह्मण असला, तो क्षत्रिय असला, त्याला जर ज्ञान घेण्यास तो असमर्थ असेल तर तो क्षुद्र. आणि जर
एखाद्या क्षुद्रातील व्यक्ती असेल, म्हणजे आत्ताच्या भाषेत जर क्षुद्र जातीतील व्यक्ती असेल, परंतु त्याला ज्ञान घेण्याची आवड आहे, त्याला वेदांचा अभ्यास करायचा आहे, त्याला गीतेचा अभ्यास करायचा आहे, तर तो क्षुद्र नसून त्याला पूर्णपणे अधिकार आहे यज्ञोपवीत धारण करण्याचा. आणि भगवद्गीतेत देखील कोणत्याही धर्माचा असा ब्राह्मण, क्षुद्र, वैश्य असा उल्लेख न करता फक्त मनुष्य ही एकमेव जात असाच उल्लेख आपल्या भगवद्गीतेत देखील केलेला आहे. प्रत्येक मनुष्य हा ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी हा समर्थ आहे, फक्त त्याने आपली आत्मानुभूती जागृत केली पाहिजे आणि हा यज्ञोपवीत संस्कार करून घेतला पाहिजे. आता तुम्ही विचार कराल की मग हा यज्ञोपवीत विधी करण्यासाठी मी एवढ्या दूर मथुरेला, वृंदावनला का चाललेला आहे? मित्रांनो, आत्ताच मी MA योगशास्त्राचा अभ्यास सुरू केलेला आहे. वेदांचा, उपनिषदांचा डिप्लोमा कोर्समध्ये देखील मी ॲडमिशन घेत आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राचा देखील अभ्यास सुरू करत आहे. ह्या सर्व अभ्यास करत असताना मला जाणीव आली आणि माझ्या वाचनात आलं, त्याच्यामुळं मी हा संस्कार करून घेण्यास, मथुरेला, वृंदावनला जाण्यास मला मनोमन वाटते का मी तिकडे जावं. मी ॲक्च्युली आपल्या नाशिकमध्ये आपल्या पवित्र स्थानी देखील अनेक ब्राह्मणांना, अनेक जे हे विधी घडून आणतात अशा आचार्यांना फोनवर कॉन्टॅक्ट केला. तेव्हा त्र्यंबकेश्वरच्या आचार्यांनी मला याची बरीचशी फी सांगितली. जवळपास तुम्हाला 15,000 ते 16,000 रुपये खर्च मला त्यांनी याला सांगितला. मी एवढा खर्च करून हा विधी करू शकत नाही. आणि जेव्हा मी मथुरामध्ये श्रीमद भागवत मंदिर येथे हा फ्रीमध्ये संस्कार केला जातो, तेव्हा श्रीमद भागवत मंदिराचे आचार्य श्री बद्रीश महाराज यांच्याशी जेव्हा मी संपर्क केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की 16 फेब्रुवारीला मुंजेचं विधी होणार आहे, म्हणजे परवा. आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, आज आहे शुक्रवार, माघ कृष्ण द्वितीया, आणि 16 तारखेला तिथं मुंजेचा विधी होईल आणि 17 तारखेला 101 जणांचा तिथं उपनयन विधी होणार आहे. त्यांनी सांगितलं का नाशिकमध्ये तुम्ही येत असाल तर तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या देखील स्मरणात राहील का माझा उपनयन विधी हा वृंदावनमध्ये झाला. त्याच्यामुळे मी देखील जाण्यास उत्सुक आहे. आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मी. ती तारीख आहे 14 माघ कृष्ण द्वितीया आणि उद्या 15 तारखेची ट्रेन आहे माघ कृष्ण तृतीयेची. उद्याची मंगला एक्सप्रेसची ट्रेन घेऊन मी नाशिक रोडवरून जाईल मथुरेला. संध्याकाळी 5 वाजेची ट्रेन आहे. 5 वाजेची ट्रेन घेऊन सकाळी पोहोचल 11 वाजता मथुरेला. संध्याकाळी मुंजेचा विधी होईल. रात्रीचा माझा मुक्काम श्रीमद भागवत मंदिरामध्येच राहील आणि जो मुहूर्त आहे तो माघ कृष्ण पंचमी, चित्रा नक्षत्र आहे त्या दिवशी, 17 तारीख आहे फेब्रुवारीची, आणि त्या दिवशी हा उपनयनचा विधी संपूर्ण होणार आहे. हा संपूर्ण विधी मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून आता दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाग 1 ह्या यज्ञोपवीत संस्काराच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यज्ञोपवीतचं संपूर्ण महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला. भाग 2 मध्ये मी यज्ञोपवीतसाठी मथुरेला कशा रीतीने पोचल, कसा मुक्काम राहील ते दाखवण्याचा प्रयत्न करील आणि भाग 3 मध्ये ॲक्च्युअलमध्ये विधी कसा पार पडतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. जय श्रीराम.